संबंध नाहीये, निव्वळ प्रशासनाच्या गैरसमजुतीतून आणि बाकी काही असेल त्याच्यातून हा आरोप करण्यात आलाय आणि माझं नाव नाहक त्या प्रकरणामध्ये गुंतवण्यात आलंय. त्याचा मला अनेक दिवस त्रास पण होतोय. पुढे जाऊन मी सांगेन की माझ्या मिळकतीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले. जी मिळकत बोपोडी इथे आहे आणि ती सरकारी जमीन आहे आणि मी ती लाटण्याचा प्रयत्न करतोय किंवा ती हडप करण्याचा प्रयत्न करतोय असं सर्व ठिकाणी चर्चा आहे. तर मी आता तुमच्याकडे एक एक सेट दिलाय पेपरचा आणि इथे दाखवतो मी की या सेटमध्ये की 1775चा दस्त आहे किंवा त्या आधीपासून मोडी लिपीतला दस्त आहे. तर त्या मोडी लिपीतल्या दस्ताचा मराठी ट्रान्सलेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. ही जागा पेशवे कालापासून विद्वंस माझ्या शेजारी बसलेले आहेत, हे ओनर आहेत जागेचे. त्यांचा अजून एक आहे की त्या मीडियामध्ये त्यांचं नाव जे आहे ते विद्वांस असं यायला पाहिजे प्रिंट मीडियामध्ये. हा तर एच नाहीये, विद्वांस नाहीये, विद्वांस आहे, विद्वान पंडित. हा विद्वांस नाहीये. येस. तर विद्वांस असं त्यांचं नाव आहे. तर त्यांना पेशव्यांनी दिलेली जमीन आहे. ही व्हेरी एज्युकेटेड फॅमिली आणि समाजाप्रती बांधील असणारी फॅमिली आहे. नाहक त्यांना या प्रकरणामुळे त्रास पण झालाय. म्हणजे मला पण त्याचं फार वाईट वाटतंय. म्हणून मी त्यांना म्हटलं आज तुम्ही या, आमचे फारच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते विकणारे आहे आणि मी घेणारा असलो तरी सुद्धा. हे तुम्हाला सांगायचं आहे. तर पेशवे कालापासून ही मिळकत आहे. त्या मिळकतीचे हे डॉक्युमेंट आहे पेशवे कालापासून, बरोबर. मोडी लिपीतला आहे. सगळ्यांकडे एक एक कॉपी आहे. मी अजून लागेल तर देतो सगळ्यांना कॉपी. सेकंडली, परवा खडसे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत पुरुष संतती आहे तोपर्यंतच ही जागा विद्वांसांची आहे. तर पुरुष संतती तुमच्या समोर आहे. तर त्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. तर त्याच्या पुढे जाऊन 1775 नंतर वेळोवेळी तुम्हाला मोडी लिपीमध्ये त्याचे रेकॉर्ड सापडतील. त्यानंतर इंग्रजांनी पीटर डॉड कमिशन असं एक स्थापन केलं. पीटर डॉड कमिशनच्या अंतर्गत याचा एक ॲलिनेशन उतारा आहे. तो ॲलिनेशन उतारा जो आहे तो 1886चा आहे. 1886चा ॲलिनेशन उतारा आहे आणि त्या ॲलिनेशन उतार्यावरती सदर विद्वांस हे इनामदार आहेत, क्लास 2 इनाम आहे, हे असं याच्यामध्ये नमूद आहे. त्यानंतर तुम्हाला 1930 पासून ते आत्ता तक आहेत. ह्याचं म्हणजे जोपर्यंत सातबारा चालू होता तोपर्यंत सातबारावरती विद्वांस यांचं नाव आहे आणि शेतकी कॉलेज हे भाडेकरू असं नाव आहे. मुळामध्ये शेतकी कॉलेज हे पण नाव नाहीये, ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं, बरोबर. ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं. शेतकी कॉलेजचा इन्फ्लुएन्स आहे कारण शेतकी कॉलेज ही संस्था आहे. सगळ्यात पहिलं समजून घ्या, शेतकी कॉलेज हे सरकार नाहीये, बरोबर. तर ही जागा शेतकी कॉलेजची असं म्हणू शकतात, ते सरकारची आहे असं म्हणू शकत नाही. तर शेतकी कॉलेजचं भाडेकरू म्हणून नाव होतं आणि विद्वांसांचं मालक असं नाव होतं. तर त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये 1953 साली इनाम ॲब्युल्युशन ऍक्ट आला, ज्या अंतर्गत इनामदार आहेत त्यांना मालक करण्यात आलं. 2 पद्धतीने करण्यात आलं, आयदर इनाम काढून घेण्यात आलं किंवा मालक करण्यात आलं. तर ह्यांचं इनाम जे आहे ते काढून घेण्यात आलेलं नाहीये, ते इनाम कायम ठेवण्यात आलंय. त्याचा फेरफार आहे, त्या फेरफारचा नंबर आहे 1578. मी आपल्याला सर्वांना हा फेरफारची एक एक कॉपी दिलेली आहे आणि मी आता इथे माध्यमांसमोर पण दाखवतोय. या फेरफारला तथाकथित म्हणजे मला नाही वाटत महात्मा फुलेंना अशी इच्छा असेल की स्वतःचा वापर करून तिथले अधिकारी असं चुकीचं काम करत असतील म्हणून. तरी पण त्यांनी हा जो फेरफार आहे ज्याच्यातून विद्वांसांना मालकी देण्यात आली, ह्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी चॅलेंज केलं आणि ते चॅलेंज 2007 ला केलं त्यांनी आणि 2012 साली निकाली निघालं ते चॅलेंज. तर ते चॅलेंज काय होतं की विद्वांसांची मालकी जी आहे ती रद्द करण्यात यावी म्हणून. पण त्याला चॅलेंज केलं आणि तुमच्याकडे चॅलेंजची म्हणजे ऑर्डरची कॉपी पण आहे. आता काय आहे, आमच्या बाबतीत जे लोक ऑर्डर देणार त्यांना हे असं दिसतंय की त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करणार, कारण आमच्या फेवरमध्ये. तर कोणी आमच्या फेवरमध्ये ऑर्डर दिली ते दाखवतो मी तुम्हाला. तर ही एक
2012 सालची ऑर्डर आहे. 2007 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जे ऍग्रिकल्चर कॉलेज असं नाव आहे पण त्याचा ऍडव्हान्टेज ते घेत आहेत, नो इश्यू. तर त्यांनी चॅलेंज केलं 2007ला आणि 2011ला निर्णय लागला की तुमचं अपील फेटाळण्यात येत आहे. यांना 2053 साली मालकी बहाल करण्यात आलेली आहे आणि 2053 पासून ते आतापर्यंत ही मालकी आहे आणि याला आम्ही रद्द करू शकत नाही एवढ्या उशिरा. हा, 1953 पासून आज तगायत मालकी आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यावरती कुठलं देते, टाउन प्लॅनिंग. हा, टाउन प्लॅनिंग स्कीम. आता हा सर्वे नंबर 62 नाहीये. निव्वळ दिशाभूल करण्यासाठी सर्वे नंबर 62 सर्वे नंबर 62 असं केलं जातं. सर्वे नंबर जेव्हा असतो त्या सर्वे नंबरचं टाउन प्लॅनिंग स्कीम होते. आपल्याला सर्वांना जाणीव असेल की आपल्या इथे वेगवेगळ्या टाउन प्लॅनिंग स्कीम आहेत. तर ही संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम आहे. तर संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम अंतर्गत मला एक ग्लास पाणी पण द्या. संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम अंतर्गत याचं टायटल रिस्ट्रक्चरिंग होतं, म्हणजे टायटल फिक्स होतं थोडक्यामध्ये. आणि 7/12 पेक्षाही सुपरसीड हे टायटल असतं, कारण ह्याच्यावरती आर्बिट्रेटर असतो, तो जज असतो. त्या जजनी सर्वांचं हिअरिंग घेतलं आणि सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं की ह्याच्यामध्ये कोण मालक आहे, कोण भाडेकरू आहे. तर ह्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेजला सुद्धा संधी देण्यात आली. ऍग्रिकल्चर कॉलेजनी संधी दिली. ऍग्रिकल्चर कॉलेजला जेव्हा संधी दिली तेव्हा ऍग्रिकल्चर कॉलेजनी बघा काय म्हणलंय त्याच्यामध्ये, तुम्ही झूम करून बघू शकताय. याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून पण दाखवतो. तर ऍग्रिकल्चर कॉलेजनी तेव्हा असं म्हणाले की बाकीचे सर्वे नंबर त्यांच्या मालकीचे आहेत, हा, पण हे 3 सर्वे नंबर आहेत त्यामध्ये ते भाडेकरू आहेत. तर श्री काळे स्टेट्स दॅट ही हॅज नो document at present to show that this land have been held by agriculture college under the lease. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.